9 ग्रहांपैकी शनिदेव हा सर्वात भयानक आहे. त्यांच्या प्रभावामुळे राजा भिकारी बनू शकतो आणि त्यांची कृपा एखाद्या व्यक्तीवर संपत्तीचा वर्षाव करू शकते. शनिदेवाला तेल अर्पण का करतात? शनिदेव लंगडा का झाला याची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. शनिदेव हा दक्ष प्रजापतींची मुलगी छायादेवी आणि सूर्यदेव यांचा मुलगा आहे. 9 ग्रहांपैकी शनी हा सर्वात भयानक ग्रह आहे असे हिंदू धर्मात मानले जाते. कुणीही त्यांच्या कुंडलीत शनिदेवाचा कोप येऊ देऊ इच्छित नाही. शनीच्या प्रभावामुळे राशीच्या व्यक्तीला 2.5 ते 7.5 वर्षाचा त्रास सहन करावा लागतो. शनिदेवाची चाल वक्र अर्थात लंगडी असल्याने त्यांचा वेग इतर सर्व ग्रहांपेक्षा कमी असतो. सूर्यतंत्रात शनी लंगडे होण्याचे कारण सांगणारी एक कथा आहे. असे म्हटले जाते की एकदा सूर्यदेवाचे तेज सहन न झाल्याने छायादेवीने तिच्या शरीरातून स्वतःची प्रतिकृती तयार केली आणि तिचे नाव संध्या ठेवले. छायादेवीने तिला तिच्या अनुपस्थितीत तिच्या सर्व मुलांची काळजी घेण्यास आणि सूर्यदेवाची परिश्रमपूर्वक सेवा करण्यास सांगितले. हा आदेश दिल्यानंतर देवी तिच्या पालकाच्या घरी गेली. संध्याने स्वतःचे रूपांतर अशा प्रकारे केले की सूर्यदेवालाही कळणार नाही की ती छाया नाही. दरम्यान संध्याने सूर्यदेवांपासून 5 मुले आणि 2 मुलींना जन्म दिला. संध्या आता तिच्या स्वतःच्या मुलांकडे जास्त लक्ष देऊ लागले आणि छायाच्या मुलांकडे कमी. एके दिवशी छायाचा मुलगा शनी याला खूप भूक लागली आणि त्याने संध्याकडे जेवण मागितले. संध्या म्हणाली, थांब आता, आधी मला तुझ्या लहान भावंडांना खायला घालू दे. शनी संतापला आणि त्याने त्याच्या आईला मारण्यासाठी पाय वर केला. संध्याने शनीला श्राप दिला की तुझा पाय लगेच तुटू दे. हे ऐकून सूर्यदेव म्हणाले, पाय पूर्णपणे कापला जाणार नाही, परंतु तू आयुष्यभर एका पायावर लंगडा राहशील. तेव्हापासून शनिदेव लंगडा होऊन चालायला लागला. असे म्हटले जाते की जेव्हा भगवान रामाच्या सैन्याने सागर सेतू बांधला तेव्हा रामाने त्यांच्या देखभालीची जबाबदारी हनुमंतावर सोपवली. एका संध्याकाळी हनुमान रामाच्या ध्यानात मग्न असताना सूर्यपुत्र शनी काळेभोर कुरूप चेहरा करून रागाने म्हणाले, मी ऐकलं आहे की तू खूप शक्तिशाली आहेस. उठ, डोळे उघड आणि माझ्याशी युद्ध कर. हनुमानाने नम्रपणे उत्तर दिले, कृपया माझ्या पूजेमध्ये व्यत्यय आणू नका. मला युद्ध करायचं नाही. पण शनिदेव लढण्यासाठी पुढे आले. मग हनुमानजींनी त्यांच्या शेपटीने शनिदेवांना पकडले आणि शेपटीची पकड घट्ट केली. त्यांच्या प्रयत्नांना न जुमानता शनिदेव बंधनातून मुक्त करू शकले नाहीत आणि वेदनेने तडफडू लागले. पराभूत होऊन शनिदेवांनी हनुमानजींना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा आधीच मिळाली असल्याने त्यांना मुक्त करण्याची प्रार्थना केली. हनुमानजी म्हणाले, मला वचन द्या की तुम्ही कधीही भगवान रामाच्या भक्ताला त्रास देणार नाही. शनीने भगवान रामाच्या भक्तांना त्रास न देण्याचे वचन दिले. हनुमानाने शनिदेवांना मुक्त केले. असे मानले जाते की हनुमानजीने शनिदेवाला तेल दिले आणि ते तेल लावल्यानंतर शनिदेवांचे दुःख कमी झाले. त्या दिवसांपासून शनिदेवांना तेल अर्पण केले जाते, ज्यामुळे त्यांचे दुःख कमी होते आणि ते प्रसन्न होतात आणि इच्छा पूर्ण करतात. तर मंडळी, तुम्हालाही शनीची साडेसती असेल तर तुम्हीसुद्धा शनी मंदिरात जाऊन शनिदेवांना काळे तीळ आणि तेलाचा अभिषेक करा. तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.